श्री स्वामी समर्थ. अधिक मास महात्म्य. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुनाथाय नमः. श्री सद्गुरुराया तुझसी नमन, तू मजवरी होऊन प्रसन्न. हे अधिक मास आख्यानं पूर्णत्वास नेबा, पापाचा झाडा व्हावया, पुण्यपदरी साठावया. अधिक मास श्रवणया श्रोत्रयाच्या प्रार्थितो, लक्ष्मी म्हणे नारायणासी ऐकले करावे, दीपदानासी त्याचे महत्त्व सांगामसी. जे का पुण्य वाढवी, कोणी केले दीपदान, लाभले कोणा कैसे पुण्य. ते मज स्वामी करा कथन, कृपावंत होऊनी. तव तिसी म्हणती नारायण, ए मासी करिता दीपदान. कोणत्या पापाचे होय शालन, ते तू आता ऐकावे. पितृहत्या, गोहत्या, ब्रह्महत्या, गुरुहत्या, परदारा गमन, कृतज्ञता दूर होती ही पाप. दुराचरण, मद्यप्राशन, कुटेल लबाडे, असत्य वचन, असत्य साक्ष देऊन माती येते जे पाप. स्त्री हत्या, पुत्रहत्या, अनाधिरित्या माता पिता, घोर पाप लागे माता. किती म्हणून सांगावी, ऐशा पापाचा होय नाश, करू जाता दीपदानास. साधूनी हा अधिक मास पापक्षय होत असे. पापराशी जळून जाती, सुख सौख्याची होय प्राप्ती. पावे मोक्ष सदना अंती, पुण्यवंत प्राणिया. गंगा यमुना पवित्र सरिता, असावी ते स्नानाकरिता. हे घडे तरी स्मरता, घडे पुण्य स्नान ते. शीतोदकाचे जरी ते स्नान, शरीरान होय सहन. तरी उष्णोदक घेऊन स्नानादिविधी आचरावा. उष्णोदकी जे पुण्य प्राप्त, शीतोदकी ते होय द्विगुणित. वापी कूप तटाकी प्राप्त, होय पुण्य 4 गुणे. नदी स्नान ते दशागुणित, सागर स्नानी सहस्त्रपट. स्नान करता पुण्य प्राप्त होते अधिक मासिया. सचैल स्नानविधी सारुनी, मग करावे देव पूजन. तदनंतर दीप पूजन अति आदर करावे. तामनी तो एक दीप ठेवावा, भरोनिया तूप दानार्थ श्रेष्ठ. ताम्रदीप मानावा उत्तम हो. आदी करुणी त्याचे प्रज्वलन, मग करावे भावे पूजन. दीप ज्योतिष प्रेमी नमन, करुणी पुष्प अर्पवणी. हळद कुंकू गंधाक्षदा आदरेते दीपास. अर्पिता तो दूरदैन्य आपदा करीतसे पूजकासी. मग ब्राह्मणा बोलावून तो दीप करावा दान. आशीर्वाद द्विजाचे घेऊन व्रत पूर्ण करावे. दक्षिणेसहित देता दीप, इहे मासी तो साक्षेप. सुख सौख्यदा लाभे अमुप, पापनाश होत असे. आयुरारोग्य अनसंपत्ती, पुढील यमयातना चुकती. दीपदाने श्रेष्ठ ती श्रद्धेने करावे. सप्तजन्म अंतरीची पापे, तीही झडती आपोआपे. पुण्य वाढते चढाया मापे, ऐसे श्रेष्ठ दान हे. स्त्री अथवा पुरुषाने, सवाशन किंवा विधवेने, हे दान करता श्रद्धेने समान पुण्य दोघास. दीपदान ब्राह्मण भोजन, भक्ती पुरस करिता जाण. प्रसन्न लक्ष्मी नारायण होत असे दातास. उत्तम आरोग्य, धन समृद्धी, अपमृत्यू तोही न बाधी. पुरे आयुष्यभर अवधी आरोग्य धनसंपदा. सौभाग्य लाभे स्त्रियास, भ्रतारतो कुमारिकेस. सुपुत्र लाभे तो कुळास, ये व्रते फुलार्थ. अधिक मासी पुरण श्रवण रात्री करावे. हरिभजन मनी आठवणी, गोपीरमण भक्तिभावी पूजावा. अर्पी हे कोणी केले व्रत, काय झाले तया प्राप्त. ते सांगे जे मज सांधत, ऐसे लक्ष्मी म्हणतसे. मग तिथे भगवान बोलती. पूर्वी पवित्र नदी सरस्वती, राहत होती तिचे काठी. कोणी एक विप्रतो, नाम तयाचे सुशर्मा, आचरितसे ब्रह्मकर्मा. अतिथी येता निजधामा, अति आदरी पूजितसे. पत्नी सुशर्म्याचे सुशील, गृह करते ती अतिकुशल. पती सेवारत सर्व काळ, धार्मिक भक्ती भावाची. ऐसे वर्तता संसारी, कमी न काही जया घरी. भगवंत ज्या वरी कृपा करी, ऐसा भाग्यवंत तो. रोज उठावे प्रातःकाळी, स्नान संध्या करुणी भली. भिक्षा मागुनी मध्यान काळी, येथे परत स्वग्रही. घरी आल्या तिथेस प्रथम देई भोजनास. अतिथी तृप्त करुणी खास, उरले ते भक्षितसे. अनादर करुणी अतिथीचा, घास न घेई अन्नाचा. वाटे करी न पापाचा, तो झाला कदापि. ऐसा सुशर्मा सदाचारी, करीत कीर्तन पुरण श्रवण करी. रात्री रतहरी जागरी, वर्थती असे निषेधीन. धन वेचुनी सत्कारणी, करीता असता आली पर्वणी. मलमासे येता विचारमनी, आता काय करावे. धनाचा तो संचय नाही,
दानधर्म तो करावा. काही तीर्थाटनेही शक्य नाही. काय नेम करावा तो श्रवणी ऐकता पुराण कानी पडले. दीपाख्यान अधिक मास दीपदान करावे ते त्या समजले. तोच बोध तिची धरिला म्हणे हाची नेम तो भला. प्रतिदिन हा एक दीप ब्राह्मणाला देऊन पुण्य साठवू. जैसा काला अधिक मास सुरू केले दीपदानास. ब्राह्मणास बोलवी खास दानेची द्यावया. एकादशीच्या त्या दिवशी सुशर्मा बसला हरिभजनासी. तूप घालून सिद्धिदीपासी त्याने ते ठेविले. म्हणे उद्या द्वादशी छान प्रातस्नान घेऊ करून. मग दीपपूजा आणि दान देऊ सत्पात्र ब्राह्मणा. लगबगे उठोनी सुपात प्रभाती तो गेला नदी स्नानप्रती. दीप मांडूनी ठेवल्या ताटी आला एक मुषक. दीप ज्योती मंदावलेली मुषक न दिसे नेत्रयुगळी. तेने तेथे खुडबुड केली सावध झाले मांजर. मांजराची दृष्टी तीक्ष्ण तेने मुषका पाहून उडी घेता दीप हालून पूर्ण प्रकाशित झाला. मुषक धावे सत्वर हर्षित होत असता मांजर. घडला एक चमत्कार विमान आले दारात. सुशर्मा स्नान करून आला ग्रही परतून. तो दारी पाहे दिव्य उमान आणि देवदूत ते सुशर्मा पुसे. देवदूतास विमान हे का आले खास. कोणी उद्धरेले मग ग्रास सांगा आता सत्वरी. तव देवदूत काय सांगते मांजरामुळे दीपज्योती पुनर्प्रकाशित झाली मोठी. विजता दीप उजळला हेची पुण्यकर्म जाण. मांजरा हाते आले घडून तयाचा झाला उद्धार पूर्ण. म्हणून विमान आणले. मांजर तुमच्या संगतीत बसत होते दिनरात. त्या सत्संगाचे फलित त्यासी हे लाभले. हे ऐकताची वाणी सुशर्मा उद्विग्न झाला म्हणे माझी करुणा कानी कान हो येई ईश्वरा. मज संगतीने प्राणी तरती मीच कार आहे खोलती. का पुण्य नसे माझे गाठी जीवोद्धार करणे. हे जनार्दन वासुदेवा अच्युता माधवा केशवा. माझाही तू उद्धार करावा असे म्हणे का नये. मी अभागी देवा पूर्ण म्हणून न देखे तव चरण. मजसी कैसे स्वर्गभुवन प्राप्त होईल. आता रे झाला कंठ सद्गदित. अश्रू पुसले अश्रू पातले नयनात. हृदय आटवून रघुनाथ करुणा भाकी अपार. तो दया उपजली नारायणा चतुर्भुज देई दर्शना. धावून धरी श्रीहरिचरण तात्काळ विमान वाहिला. म्हणून पुण्य जोडावी पदरी तरीच भेटे सका. श्रीहरी मोक्षसुखाचा अधिकारी होई तोच पुण्यात्मा. स्वबुद्धी अथवा संगतीने जरी होईल पुण्य जोडणे तरी जीवाची सार्थकेने होईल बा निश्चित. धन असोनी पदरात दान न करी याचा हात. तो कसा म्हणावा पुण्यवंत द्रव्यलोभी अभिलाषी. नरदेहाची होता प्राप्ती करावी काही सत्कृती. जेणे तोषेल श्रीपती देईल तो मोक्ष सुखाते. धनाचा किती संचय केला ते न करावी काही सत्कारती. ते न पुरे आयुष्याला. धन वेचता वाया गेला आयुष्य काळ तो किती. हा विचार करून चित्ती आठवावा तो रमापती. तातडी करून शेवटी मोक्षपदरी बांधावा. जन्म लावला सार्थकी होऊ नये रे पातकी. आणि का आत्मघातकी कदापि न व्हावे. आपला आपण विवेक ठेवून व्हावे जागरूक. प्राप्त जन्माचे सार्थक निज कृतीने साधावे. सुशर्म्याच्या कृतीमधून हा बोध घ्यावा समजून. लक्ष्मीस सांगे नारायण विसरू नका ही कथा. ग्रंथी ठेवावा विश्वास काही करा व्रत सायस. द्यावा चुकवून गर्भवास आणि उद्धारा साधावा. भावे अर्पिता तुलसीदल होईल प्रसन्न होई तो गोपाल. जरी परमार्थ तातडी कराल होईल सोने जीवाचे. ऐसा हा अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीची समंत. गोविंद तनय विरचित षष्ठो अध्याय गोडा. इति श्री अधिक मास महात्म्य षष्ठो अध्याय. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.